हंस के उड़ जाते हैं सबके होश जब आते हैं वनिता और आशुतोष. तुम्हाला सगळ्यांना आनंदाने करण्यासाठी बेहोश मी घेऊन आली आहे कॉमेडीचा बंपर डोस. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. थँक्यू वनिता, थँक्यू आशू, थँक्यू सो मच. मित्रांनो, आजकाल दर आठवड्याला नवीन अवॉर्ड फंक्शन्स आणि इव्हेंट्स होत असतात. आता सोहळ्याचं एवढं प्रमाण वाढल्यानंतर अशी परिस्थिती तर ओढावणारच. बघूया नेमकं या अवॉर्ड फंक्शनमध्ये काय झालंय. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स शशी, नम्रता आणि विशेष लक्षवेधी भूमिकेत अरुण कदम. काय चाललंय? अरे तू अजून बॅलन्सिंगच करतोय समीर. शो सुरू होईल आता आपला आणि तू काय टाइमपास करत बसलायस? अरे ऑडियन्स आले, गेस्ट आलेत आपले. कानाखाली आवाज काढेन ना, मी टाइमपास करतोय. माझा हात पकडून तू चालीत ना डान्स करत. आणि किती गोंधळ चालला माहितीये बाहेर. सेलिब्रिटींना त्यांचे कपडेच होत नाहीये. डान्सर लोकांच्या एका पायात घुंगरू, एका पायात घुंगरूच नाहीये. ठीक आहे, तर मी शोधायचे. हे बघ, सगळी जबाबदारी तू माझ्यावर टाकू नको ना. मा किती दिवस अवलंबून राहणार आहेस रे तू माझ्यावर? शेवटी स्तुती माझी होते, लक्षात ठेव. तुझं काही कर्तृत्व नाहीये त्याच्यात. जरा शिक, माझ्याकडनं काहीतरी शिक. एक दिवस सोडून जाईल ना, तेव्हा तुला कळेल. आणि या शो मध्ये माझ्यामुळे वर खाली तू माझ्यामुळे. हो, हा खरंच? खरंच. ठीक आहे, हो म्हटलं मी. झालं तुझं समाधान? हा. आता एक काम कर, त्यांना सांग की थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. अनाउन्समेंट कर, अनाउन्समेंट करतो. हा, हॅलो हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, आता लवकरच थोड्या वेळात आपला अचंबा अवॉर्ड 2015 सुरू होणार आहे. हा अवॉर्ड पडला. पडला. तो अवॉर्ड त्या मुलीला काहीतरी खायला द्या. कशी आहे ती? अवॉर्ड झेलत नाही तिला. सांगतो साडी परत सरकन खाली पडेल की. काय करतेस बाई? माती खाऊ नकोस, आधीच उशीर झालाय. आवर लवकर. तर आता अचंबा 2015 अवॉर्ड आता लवकरच सुरू होणार आहे. तर ह्या अवॉर्ड मध्ये नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन मध्ये ज्यांनी लोकांना अचंबित करून सोडलेला आहे त्या लोकांना आम्ही हा अवॉर्ड देणार आहोत. तर तुम्हाला तो प्रश्न पडला असेल की अचंबा अवॉर्ड म्हणजे काय. तर काय ग? अचंबित ना. तर अचंबित करून सोडलेला आहे त्यांचा आम्ही ते सत्कार करणार आहोत. धन्यवाद. हो, झालं. किती बोललो मी. बरं ऐक, मला सांग, ती सुजाता मुधोळकर आली? हो, आली ना. तिला राडा घालायचा डान्सर, तिला बोलव जा पटकन. अगं, तिनेच एक नवीन राडा घातलेला आहे. काय केलं तिने? ती म्हणते मी अर्ध्या अंगाने डान्स करणार आहे. अर्ध्या अंगाने का? अगं, तिचं बजेट ठरलं होतं 50,000. आपल्या प्रोडक्शन वाल्याने 25,000वर आणलं तिला. ती म्हणते आता 25,000 ना, मग अर्धाच अंगाने मी डान्स करणार आणि एकच हात हलवणार. अरे देवा, सगळा प्रॉब्लेम. टेन्शन घेऊ नकोस. मी कॅमेरामनला सांगते की तू तिचा अर्ध्या बाजूनेच डान्स शूट कर. हे कसं शक्य आहे? अरे मी आहे ना या शो मध्ये, मग सगळं शक्य आहे. हा का? हा, बरं मला सांग, ते आपले हे आले का, ए चंदानी? हा, ए चंदानी आले. तिथे मस्तपैकी चंदाच्या सोबत बसलेले चहा वगैरे घेत आहे. त्यांना आपल्याला डेब्यू डिरेक्टरचा अवॉर्ड द्यायचंय. हा, डेब्यू नमा. ए चंदानीला तू डेब्यू डिरेक्टरचं अवॉर्ड देणार आहेस? हो का? प्रॉब्लेम काय? 85 वर्षाचे आहेत ते. मग 16 सिनेमा केले त्यांनी. बघितलेत कोणी? 16 ते. अरे त्यातले 15 सिनेमे तर रिलीजच झाले नाहीये. डबिंग मध्ये प्रोड्युसर गचकायचा. कसा बसा एक सिनेमा रिलीज झाला, एक दिवस अख्खा पूर्ण दिवस तो थिएटर मध्ये दाखवला. बापरे, चक्क 1.5 तास ऑडियन्सने तो पाहिला. काय एवढं मोठं श्रेय त्या ए चंदानीचं. वा, 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 वा. काय शेवटी ते माझे काका पण लागतात ना. हा, ते काका. ए चंदानी तुझे काका लागतात म्हणून त्यांना अवॉर्ड द्यायचा. आणि एक मिनिट. हा, ए चंदानी तुझे काका कसे असतील? का? काय प्रॉब्लेम आहे का तुला? लग्नाआधी तुझं आडनाव काय होतं? आवटे. लग्नानंतर? संभेराव. मग ए चंदानी? आवटे चंदानी. आवटे चंदानी नमा. अरे ते काय झालं माहितीये का, आवटे हे आडनाव त्यांना अचानक खूप आउटडेटेड वाटायला लागलं, म्हणून त्यांनी ए चंदानी असं करून घेतलं. हा काय? हा. अगं पण नमा, या सगळ्या गोंधळात तू एक गोष्ट विसरतेस ना. काही विसरत नाही, सगळं लक्षात आहे आज माझ्या. एक विसरतेस तरी पण. काही नाही विसरत. काय कमिट केलं होतं चॅनल वाल्यांना? काय? की आपण लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड एकाला देणार आहोत. हो, मी केलं होतं कमिट. अरे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मास्टर शशीराम याला देणार आहोत. कोण आहेत हे मास्टर शशी? नाट्य चित्रपट क्षेत्रातले दिग्गज कलावंत आहेत हे. हे तुला कोणी सांगितलं?
हे मला कोणीतरी सांगितलं होतं. ते काय पीपीटी म्हणजे जरा फॅन्सी वाटावी ना म्हणून मी पटकन नाव बोलून टाकलं. अगं पण तो माणूस सापडतच नाहीये. नेटवर सर्च करून करून राम राम म्हणायची वेळ आली, पण हा माणूस जगात कुठे सापडतच नाहीये. सापडत नाही. मग आता काय करायचं? मी आता ते काय काय करायचं? मी काय करायचं? ऑडियन्स. प्रॉब्लेम होणार सगळं. हा शशी इकडे. हा हे बघ ऐक माठ हे बघ तू माणूस दिसतोय. मास्टर शशीराम. जा त्याला घेऊन ये. तो मास्टर शशीराम. लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड विनर. अगं पण कसं काय लोक तू जा रे. विचार करू नको. जा घेऊन ये पटकन. जा. काय पण करत असते. वा वा व्हेरी गुड. शिक्षक खाली या ना. तुम्हाला वर स्टेजवर न्यायचं. अरे बाला मिनी शो बघायला आहे तिकडे कुठे घेऊन जातात मला. अरे तुला मिनी नाही मेजर शो दाखवतो. चल. काय बोलतोय मेंजर शो आहे. स्पॉट आला. चेअर लाव, चेअर. चेअर जल्दी लाव, जल्दी लाव. नको इधर इधर नको. नाव काय तुझं? दत्तू म्हात्रे. काय? दत्तू म्हात्रे. हा बरं एक काम कर. नीट कान देऊन ऐक. 1 मिनिट. हे काय ए, झाला आवरा टाइम झाला. एक पण विरोध नाही झाला म्हणून केला. नीट ऐक. ऐका येत हा, हा. काय प्रॉब्लेम. तुला आम्ही लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देणार आहोत. मला लाईफ अगं हा आता हा बेशुद्ध पडला. आता दुसरा माणसाला नाही आणावं नाही हे दुसरं नको रे. आधीच आपला शो सुरू व्हायची वेळ झाली. उठव त्याला. काही करून उठव. याला उठव. उठव उठव उठव. उठ उठ उठ. नाही हे रॉंग आहे. हे राईट नाहीये शशी. मी तुला मगाशी सुद्धा सांगितलं होतं. त्याला तू काही करून उठव नाही तर आपल्या शोची वाट लागेल. चिटी वाजली अन गाडी सुटली. ज्याला गाडी सुटली डायरेक्ट गावात आलो मी. आईच्या गावात हा बघ काय बोलतोय. गावात नाही रे. आमचा इथे इव्हेंट आहे. इव्हेंट. तुला मगाशी मी काय म्हंटल ते ऐकलंस का तू? तुला आम्ही लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देणार अरे आहोत. तेच बोलतोय. ज्याला डायरेक्ट लाईफ टाइम लाईफ अचीवमेंट तुम्ही देणार मला. एकदम अचूक झालं मी. केवढं ऍक्टिंग करतोय हा माणूस. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. ओके ओके आपण एक काम करूया. कॉस्ट्युम मेकअप किधर हो? सब लाव इधर. हे चालेल. आले हा आले, लाव आले. लाव सब लाव. हा यांना तयार करा. हा. कपडे पण आले. ऐका ऐका ह्यांना ना तुम्हाला मास्टर शशीराम बनवायचंय. हा ए, हा कोण त्यांना मास्तर कुठे सांगते मास्टर शशीराम. तुलाच माहित नाही त्यांना कसं कळणार. 75 वर्षाचा म्हातारा दिसेल असं काहीतरी हे करा. झालं हे माझं ओरिजिनल. मी जवान नाही. तू गप्रे. नमा हा माणूस आगरीमध्ये बोलतोय. हा मग अगं एक तरी मराठी सिनेमा आगरीमध्ये निघालाय का? अग कसं होणार? आणि आगरी भाषेची इंडस्ट्री ह्या माणसापासून सुरू होते आणि ह्या माणसाकडे संपते. जोपर्यंत हा लीड मध्ये आगरी भाषेत सिनेमा करत नाही तोपर्यंत आगरी भाषेचा सिनेमा येऊ शकत नाही. मग आता- काय करायचं आता आपण? अगरी आपण एक काम करूया. काय आपण लोकांना असं सांगूया की यांनी अनेक मुक चित्रपटात काम केलंय. हा कुठला मुख चित्रपट? मुक चित्रपट. डोकं खाजव डोकं खाजव डोकं. माझं नाही रे. स्वतःच डोकं खाजव. मुक चित्रपट. मुक हरिश्चंद्राची फॅक्टरी. ए, ज्याला फॅक्टरीत नाही मी हातभट्टीत काम करतो ते आमच्या भाल्याने. जा चल तिकडे. अगं हरिश्चंद्राची फॅक्टरी आताची. राजा हरिश्चंद्र आणि त्या लीड हिरोला कोणच ओळखत नाही. म्हणून तर आपण याला बोलवलं ना. हा? हा आपण ह्याला तिकडे उभं करू. हा आणि अजून एक गोष्ट सांगूया. ह्यांनी अनेक संगीत नाटकात सुद्धा काम केलंय. अनेक संगीत नाटकात यांची पदं गाजलेली आहेत. अगं हा मुका माणूस संगीत नाटकात कसा काय गाणं गाणार? पाय पेटी वाजवून. पायपेटीवर पाय नाही पोचणार माझं. असं काहीतरी वेगळंच आहे. हे बघा दादा तुम्ही प्लीज इथे बसा. इकडे बस. मी दाखवते तुला. कॉस्ट्युम मध्येच बेरिंग होती हा, वाटतं. हा.
वा, वा, वा. हा हे बघा काय? मी एक गाणं हा. म्हणणार तुम्ही पायपेटी वाजवायची मी नाचायचं? हा संगीत नाटकात जे गाणं गातात ना आम्ही असं सांगणार आहे संगीत नाटकात जे गाणं गातात त्याच्यावर तुम्ही पायाचा मुकाभिनय करता आणि तोंडाने म्युझिक वाजवता मी गाणं म्हणते हे जरा वेगळंच आहे. हा हा सुरू पायपेटिया हा सुरू सुरू वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटांचे करील जो हरण अरे शिट्टी वाजली जी चिठ्ठी वाजली याची अरे हा, माती करणार आहे हे बघ आपण आपण तू टेन्शन घेऊ नकोस हे असलं काही होणार नाहीये हे असलं होण्याच्या आधीच मी त्यांना सांगेन की हे सर थकलेत हा आता ते फार बोलू शकत नाही त्याच वेळी आपण त्यांना बसूया हा टेन्शन घेऊ नकोस हा झालं बघ रेडी झालं सगळं आता एक काम कर तू यांचा एवी घे एवी एवी घेऊ हा एवी घे अगं मग त्यासाठी फोटो लागेल ना याच्या मग बाबाचा त्यांच्याकडनं घे ना ए त्यांच्या बाबा आईबाबांचा. तुझ्या बाबाचा फोटो देताल ज्याला कानफर फोडून माझा बाप जिवंत आहे फोटो काय लावायचा त्याचा बस बस काय झालं फोटो देत नाही फोटो देत ना मग इंटरनेट वरून शोध एखादा असा उभे माणूस सापडेल शोध शोध. अगं खूप वेळ होईल ना मग एवढा वेळ नाहीये मग एखादा स्ट्रगलरचा फोटो आण आणि चिकटव त्या एव्हीवर आणि आणि काय दाखव झालं एव्ही तयार अगं पण याचं मानपत्र पण रेडी नाही हा कोण आहे याचा नाव काय गाव काय कोण आहेस तू दत्तू मात्रे हा बस 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 एवढंच माहिती त्याला आहे प्रश्न विचारू नकोस किती दिवस तू माझ्या मेहनतीवर जगणार आहेस शशी सांग ना मला मानपत्र साधं तयार करता येत नाही तुला करतो कर लवकर हा हा रेडी आहे रेडी ऐको तर मित्रांनो हम्म. काळाच्या पल्याड गेलेला एक व्यक्तिमत्व बरोबर आहे करेक्ट करेक्ट बरोबर तर ट्राय ज्येष्ठ कलाकार मास्टर शशिराज यांनी विविध सिनेमांमध्ये मूक अभिनय केलेला आहे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड राजा हरिश्चंद्र याच्यातली हरीची भूमिका यांनीच केलेली आहे करेक्ट पण काही काळानंतर काळाने आपल्यावर घाला घातला आणि आपली बायको आपल्याला सोडून देवाघरी गेली असं कानफर फोडू करे जास्त पोकल पण फटकलो आपली बायको सोडून गेली अरे ही बोलायची पद्धत आहे आदर आरती आदर आरती पण एवढ्या पण आदर करू नको डायरेक्ट आपली बायको हा बस 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 तर आपली बायको आपल्याला सोडून देवाघरी गेली हा खड तर हा यानंतर तुमचा खडतर प्रवास सुरू झाला व्हेरी गुड हा पहिली बायको गेल्यानंतर कला जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी यांनी दुसरी एक कोवळी मुलगीशी लग्न केलं क्या बात आहे पुढे पुढे पण पुढे तरीही यांचा कलेतील झुंज सुरूच राहिली वा 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 कलेला दिलेल्या या योगदानाबद्दल अचंबा 2015 अवॉर्ड यांच्यातर्फे यांना लाख लाख प्रणाम क्या बात आहे शशी क्या बात आहे अरे जमलंय तुला पटका मानपत्र लिहिलंस तू एक अख्खं व्हेरी गुड चल चल आपलं आता सगळं रेडी आहे हा सगळं हे बघ हा म्हातारा सुद्धा रेडी आहे एव्ही सुद्धा रेडी आहे पण ना मग मला हा शो नाही करायचा मला हा शो नाही करायचा बाजूला हो. 11 ला मस्करी नको एक करू. मिनिट ना मग काका प्लीज आम्हाला माफ करा दत्तू मात्रे हा दत्तू मात्र माफ करा तुम्ही प्लीज तुमच्या जागेवर जाऊन अरे तू त्यांना कुठे पाठवतो नमा प्लीज आपल्या या खोट्या इव्हेंट साठी आपण खऱ्या माणसाचा बळी नाही द्यायचा आहे तू काय बडबडतोय शशी कळतंय का तुला नमा काय चाललंय अरे इव्हेंट सुरू होईल आता आपला अगं आपण आयत्या वेळी कोणालाही पुरस्कार देतोय कॅटेगरीज आपणच ठरवतोय हे चुकीचं नाहीये का अगं प्रत्येक कलाकारांना खूप कष्टाने कलेची निर्मिती करत असतो आणि पुरस्कार म्हणजे ही त्याला मिळालेली दाद असते आणि आपण असे खिरापतीसारखे पुरस्कार वाटायचे हे बघ शशी आठवड्याला अवॉर्ड फंक्शन येतात महिन्याला आपण इव्हेंट्स करतो आज मी नाहीये उद्या माझ्या जागी कोणी दुसरं येऊन उभा राहील मला हे सगळं करावं लागेल शशी अगं पण नमा अशामुळे फुटाफुटावर मैलाचे दगड तयार होत आहेत हे कळत कसं नाही तुला पुरस्कार आणि सन्मान या शब्दाला ना आपण गुळगुळीत करून टाकतोय आणि हे बघ नमा खऱ्या कलागुणांचा जर सत्कार होणार नसेल ना तर हा शो मला नाही करायचा हे बघ शशी शशी अरे सर तुम्ही तरी समजावा याला आपल्या फील्ड मध्ये असं इमोशनल राहून चालतं का
आणि कोणाला काही फरक पडत नाही असं कोणी मधून सोडून जाण्याने. काय आमिर, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, आपण आपला शो सुरू करूया. शेवटी शो मस्ट गो ऑन. लाईट्स, म्युझिक, कर्टन. काय वाटतं मकरंद सर? फार छान ॲक्ट होता. म्हणजे तुमची मला त्यातली भूमिका खूप आवडली. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं ते फार वंडरफुल आहे. आणि तुमच्या स्किटमध्ये 4 चांद लावले अरुणने. अरुणसाठी मी ॲडिशनल टाळ्या वाजवतो. फार छान त्यांनी एंट्रीपासून मज्जा केली. क्या बात. रेणुकाताई? खरंच खूप छान कॉमेंट केलीत तुम्ही या ॲक्टद्वारे. खूप छान काम केलं आणि ऑफकोर्स हॅट्स ऑफ परफॉर्मन्स या स्किटमधलं अरुणजींचं होतं. खूप जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मकरंद सर, काय मार्क द्याल या परफॉर्मन्ससाठी? रेणुकाताई? क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही बसू शकता. या उत्कृष्ट परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. उधारीमुळे किराणा मालाचं दुकान बंद पडलं. आता अरुण दादा निघालाय बांगड्या विकायला. बघूया त्याला कुठलं गिराईक मिळतंय. येते सुसाट टीमची कॅप्टन विशाखा आणि आज तिला जोरदार साथ देण्यासाठी आपल्या सोबत आहे अरुण कदम. बांगडी आम्ही रिजा आला थंडगे ना जरा थोडं. मकरंजी, मी आज एक वेगळा कॅरेक्टर करायचं प्लॅन केलं होतं. ज्या आला पुरी आगरीच वाजवली लाईन याने. म्हणजे ऍक्च्युली मी भटजीचे कॅरेक्टर करणार होतो. संस्कृत भटजीच. आली लग्न गटी समीप नवराय जाला मधी चादर ती व्यवस्थित धरा नाही झालं. असं करायला लागणार सगळ्यांना. या आमिरने तर माझ्या आहे ना करिअरचं ना बँड वाजवलाय. अरे बांगड्या घ्या बांगड्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या चमचमत्या बांगड्या घ्या बांगड्या. बांगडी बांगडी वाल्या. हा आवाज कानावर पडल्यावरती माझ्या छातीत धस्क होत. मागच्या वेळी याच भारदस्त आवाजामुळे एक भारदस्त, तेवढंच मोठं भारदस्त व्यक्तिमत्व आलं होतं. आणि माझ्या किराणा मालाचा धंदा बंद करून मला बांगड्या विकाव्या लागतात. ए बांगडी वाल्या. कोण बांगडीवाला? कुठल्या बांगड्या? कधी बघितल्या होत्या काय बांगड्या? अरे देवा, आजही तूच आहेस. अरे बापरे, आजही तूच आहेस. वा 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 वा, हे मस्त, छान छान. मला बांगड्या दाखव ना. बांगड्या नाहीच आहेत माझ्याकडे. किती खोटं बोलतोस तू. कधी? किती खोटं बोलतोस. मी ऐकला तुझा आवाज. ए बांगडी असं बोलस. हो हो, मी असं बोललो. बांगड्या माझ्या बायकोसाठी आहेत बांगड्या असं म्हणालो मी. नाही, तू परत खोटं बोलतोस. तू असं म्हणालास वेगवेगळ्या रंगाच्या चमचमत्या बांगड्या. असं म्हणालो, पण बांगडा म्हणालो. बांगडा मासे विकायला आलो मी. बांगडा घ्या बांगडा असं म्हणालो. तू मासे विकायला आलास मासे ना. विकायला. ठीक आहे, मग मला मासेच दे. सगळे विकले, संपले मासे. बघ, पाप लागेल. काय खोटं बोलतोस. कधी विकलेस रे? काळ कुत्र सुद्धा फिरकलं नाही तुझ्या बाजूने. नाही नाही, हा हा हा, मांजर आली होती. मांजर मला म्हणाली मला मासे पाहिजे. खूपच हट्ट करा, मासे पाहिजे असं म्हणाली. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला हट्ट सहन होत नाही. लगेच हट्ट पुरवावं लागतो मला. हो, हा. मग माझा पण हट्ट पुरव ना. मला मासे पाहिजे. कुठल्या अँगलनी मांजर दिसतंय तू? वाका तरी वाक्का नांगावर यायचं ना, आधी सांगतो तुम्हाला. आणि त्या मांजरीने मासे खाल्ले आणि चोख रोख रुपये मला दिलेले आहेत. पैसे दिलेत. तुमचे तर आधीचे पैसे बाकी आहेत. ह्याचे देतील का नाही गॅरंटी पण नाही. समजलं ना? बरं ठीक आहे ठीक आहे, एवढं बोलू नकोस. तुझे मासे नकोच आहेत मला. ठेव तुझ्याकडे. मी खरं तर बांगड्या घ्यायला चालले होते. हे बघ, तुझी गेल्या वेळची उधारी सुद्धा आणली होती मी. हे बघ पाकिट, एक मिनिट. हे बघ. अच्छा तुम्ही हे बघ पैसे. हे बघ त्या मागची पण मागची उधारी पडत तुझ्याकडे बांगड्याच दे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. मी जाते माझ्या नेहमीच्या बांगडीवर. कोण बोलले बांगड्या? ह्या काय सगळ्या डिझाईनच्या बांगड्या आहेत. ह्या
काय वा बघा वा वा, दाखव दाखव मग केवढ्या बांगड्या आहेत हं. दाखव ना मला बांगड्या. बांगड्या बांगड्या अच्छा हा, एक मिनिट काय, काय? तुम्ही आधीचे पैसे देणार मला आणि हे बांगड्या अरे वा दुकान विकलं पण कॅल्क्युलेटर नाही विकलं. बाई दुकान चालवता नाही आलं हे चालवता येते मला हा बाई म्हणजे तुम्ही आधीचे आणि ह्या बांगड्या पैसे दिले ना तर छान बाईक घेईन मी बाईक हो, छान. म्हणजे तू बाईक घेणार बाईक वर धंदा करणार वा म्हणजे चांगला पैसा चांगलं घर चांगली बायको. बायकोचा विषय काढायचा नाही आणि काय चांगली बायको वाईट बायको हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा काय बायको टिकणारी पाहिजे टिकतच नाही ना हो बायको. हो हो काय तुम्हाला तुझी बायको पळून गेली ना आधीची ती गड्या बरोबर मग त्या हमाला बरोबर मग रिक्षावाल्या बरोबर. रिक्षावाल्या बरोबर नाही अफवा पसरवायची नाही हात गाडीवाल्यावर पळा अजिबात अशी फालतू कर. आणि हे बघा तुम्ही आता त्या बायकांचा विषय काढून तुम्हाला इमोशनल करू नका. मी तुम्हाला बांगड्या देतो तुम्ही आधीचे पैसे देणार आहात? हो हे काय आणलेत आणलेत पैसे सगळे. एक मिनिट हे बघा कुठल्या कुठल्या हव्यात बांगड्या अशा भारीतल्या साध्या दाखव. भारीतल्या साध्या भारीतल्या आहे भारीतल्या ये त्या त्या हिरवे हिरवे दाखव हिरवे हिरवे ते ह्या नको रे त्या दाखव हिरव्या. अच्छा ह्या ह्या पाहिजे दे, 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 दे. ह्या आवडल्या तुम्हाला हा, बरं, माझ्या हातात. बरं एकच मिनिट बरं हा हा केवढा एक हा आहे ना छान दिसतंय. हो 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 त्या त्या बघू गुलाबी गुलाबी दाखव. अच्छा ह्याही आवडल्या ये दाखव दाखव बरं, कशा बरं. छान एक दिसतायत रे वाव. एक हा गेला 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 गेल्या हा 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 हे इथे गोल्डन बघू या इथे कोपऱ्यात ठेवलं बघ ते कॅल्क्युलेटर खाली हा या त्या गोल्डन गोल्डन नाही नाही पण या महाग आहे तो असू दे रे मी देणार आहे सगळे पैसे तुला असं काय करतोस. आणलेत ना पैसे दे दे. आणलेत नाही पण ह्या आधी काढाव्या लागतील हो. ते नाही त्या ह्याच्यावर बघून घालून बघते ना कशा दिसतायत. अच्छा असं म्हणते हा बघू घाल पण महाग आहे त्या बाई हो हो असं दे ना. दे ना सगळे पैसे दे ना हा हा तो तो अच्छा बस घाम हा, फुटलं हा. बाई. एक मिनिट गेले वा 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 छान दिसतायत रे. कसल्या छान दिसतायत बरं, बाई. कशा दिसतायत? मस्त 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 म्हणजे तुम्ही समजा मार्केटमध्ये उभे आहात आणि हाय सोसायटीतली एखादी बाई आली तर कसं ती करेल. मी मार्केटमध्ये अशी उभी आहे. Oh no! Oh my God! This is the gold! Bengal gold! छान आहेत ना. असं म्हणेल बाई आणि आमच्या कुली भारतीय जर काय अच्छा आलं खरं कवऱ्या बांगड्या घातल्या आलं तू आवड्या बांगड्या घेतल्या जागामागाने माझ्याकडे बघा छान आहेत ना. तुझ्या आला असं बोलती छान आहेत ना. एकदम छान आहे एकदम खूप सुंदर आहेत. अरे कशा दिल्या या 20,000 रुपये करू नका 20,000 रुपयाला त्या एवढ्या महाग इतकं काय सोनं लागलंय रे ह्याला. सोन्याच्याच आहेत त्या हो ह्या प्युअर गोल्डच्या Pure goldच्या आहेत त्या. वाव सुंदर दिसतायत ना. ना छान दिसतायत ना हो, हो. सगळं व्यवस्थित झालं हो, हो. आता एकदा मी फायनल हिशोब करतो किती- तर नका किती किती झाले सांग. सांगतो म्हणजे आधीचे पैसे हा आता ह्या त्या या गुलाबी प्लस ह्या हिरव्या हा प्लस आता त्या सोन्याच्या हा आणि प्लस झाले किती बघूया एक मिनिट भागेले ती 223 काय केलं पाहिजे तुम्ही अरे मला अजून ते 3 पण आवडले ना म्हणून भागेले 3 केले. म्हणून भागी लागतील 23,333 रुपये 39 रुपये झालेत. अगं बाई अगं बाई काय एवढे नाहीत पैसे माझ्याकडे. मग घे तू तुझ्या बांगड्या काढून मला नाही बाई एवढे पैसे देता येणार. मग द्या काढून त्या बांगड्या घे मग काढ काढ काय तुम्ही हा काढ. अरे 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 काढ ना अडकलेत त्या. अडकल्यात त्या एवढ्या महागाच्या बांगड्या खूप मला सांग. काय तू अडकलायस का माझ्यात. कारण बांगड्या हातात कधी अडकतात माहितीये का जेव्हा समोरच्या माणसाच्या मनात आपल्याविषयी काहीतरी असतं. समोरच्या माणसाच्या मनात आहे तर माझ्या कशाला त्या बांगड्या अडकल्या अरे समोरचं म्हणजे समोरचं म्हणजे तू रे माझ्या समोर तू आहेस ना. तुझ्या मनात आता माझ्याविषयी काहीतरी प्रेम आहे ना प्रेम. थोडं थोडस प्रेम आहे ना प्रेम. प्रेम आहे प्रेम
पण बाई आता प्रेम नाही हो, गरज आहे मला. असं काय करतो आता? एवढी प्रेमाने तुम्हाला गिफ्ट दिली आहेस ना, किती सुंदर आहे त्या बांगड्या. थँक्यू सो मच, यू सो लव्हिंग शॉविंग. चला तुम्ही बाय. बाबा ए बाय, कुठे झाली बाय? बाय काय बाय? बाय काय? प्रियसी आहे ना मी तुझी. काय? प्रियसी. तू प्रियसी आहेस? हो. तू प्रियसी नाही, प्रिय ओ आहेस. असं बोलतोस ना तू मला, मग तुझं माझं तुटलं. तुटला त्या बांगड्या माझ्या. असं कसं? तू मला गिफ्ट दिलेत ना, मी नाही देणार. गिफ्ट दिलेल्या वस्तू कोणी द्यायच्या नसतात. कधी दिल्या? कोणी दिल्या गिफ्ट? तुमच्या चालू काय आणा काढा त्या बांगड्या. काय रे चिकटेस तू? त्या बांगड्याचा बाई काय एवढा जोर लावलाय? सोड ना आता या माऊलीला. माऊली माऊली अरे माऊली माऊली आई आई आई. माझी आईचू माऊली. आई माऊली 3 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई मला सोडून गेली. हो हो. कधी मऊ मऊ घास भरवलं नाही ग मला. झोपताना कधी गोष्ट नाही तिने सांगितली मला. असं काहीतरी कुणाशी बोलायचं काहीतरी वाटलं तसं कुशी ते नाही. आई विना आई माझी. ओ लेकरा हो. काळजी करू नकोस. आई. मी देईन तुला आई, आईची तू- माया. लेकरा मी आई. देईन. मी तुला रोजच्या रोज असा मऊ घास भरवे. आई. मी असा प्रेमाने गोष्टी सांगेन तुला रोज रात्री. वा वा आई, काय बात. लक्षात घे मी स्वतः तुला गोष्ट सांगेन, तू काळजी करू नकोस. वा. हा तुझा धंदा आहे ना, तो छान वाढू दे, नावा रूपाला येऊ दे. वा, आई, वा. हा चल येऊ मी आता. आई अच्छा. आई कुठं जाते आई? त्या लेकरालाच सोडून नको जाऊ. मी धंदा नवीन सुरू केलाय. अशा खाली हाताने जाऊ नकोस. 2 बांगड्या अजून तुला घालतो आहे. थांब जरा. घाल त्या घाल लाल लाल वाल्या. लागलं चालती नाही. हे बी आहे चमचमत्या लाल. अच्छा ह्या चालतील. तुला ह्याच खूप आवडतात ना आई? छान एक डिझाईनच्या. हो. असं ते दुसरी दे. दुसरी पण घालू आई? मध्ये बॅलन्स नको व्हायला. हा दे 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 लाल. हा दुसरी? शाबास. वा 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 भाई. छान दिसतायत ना? खूपच छान दिसतात लाल लेकरा, गुलाबी. वा वा. एक गोष्ट लक्षात ठेव. आई तू गोष्ट आई मला गोष्ट सांग ना. नाही गोष्ट नाही, म्हण म्हण. लक्षात घे. हा, आता म्हण. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. वा वा वा. काय 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 माझी आई किती छान बोल. काय काय माझी आई म्हणाली, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हा हा भिकारी भिकारी. हिच्या आईला ही बाई माझी आय बहीण प्रियसी बनून मला भिकारी करून गेली. अरे ए बाई कुठे भेटशील तू हे? कमाल खूप धमाल आली. खूपच. मकरंद सर कसं वाटलं? आता ही सिरीज कुठपर्यंत जातीये तेच बघण्याची आपल्याला उत्सुकता आहे. किराणा दुकान गेलं, आता बांगड्या गेल्या. पण अरुण्या तुझ्या परफॉर्मन्सची गंमत आहेच आहे आणि ती फार मजा आणते. विशाखा तू तर ऑलवेजच एव्हरग्रीन आहेस. त्यामुळे आजचाही तुमचा ॲक्ट हा फार एंटरटेनिंग होता आणि मजा आली आम्हाला. वा वंडरफुल. रेणुकाताई खरंच सदाबहार अभिनय, खरंच सुपर तुफानी. आणि अरुण तुम्ही जे मध्ये रोमॅन्सचं जे काय दाखवलंस ना, कोलांट्या उड्या वगैरे मारून, दॅट वॉज हायलाईट. तुम्ही सगळ्यांनी शिकायला पाहिजे की कसा रोमॅन्स दाखवायचा. आणि फॅन्टॅस्टिक होतं. मला खूपच मजा आली. खूप छान. मित्रांनो, मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो लहानच असतो आणि नातू कितीही वात्रट असला तरी आजीसाठी तो गुणीच असतो. या 3 पिढ्यांमधली गंमत दाखवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या सुसाट टीमच्या कलाकारांचं. आशुतोष, वनिता आणि जोकर ऋषिकेश. बाबा डोंगीवर मारू नको रे. काय ढोंगीपणा करतो रे तो? हा? मारू नको काय? मारू नको काय? मारू नको. पळू नको सांगतो तुला. नाही बाबा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. जास्त लिबर्टी घेत जाऊ नकोस रे. बंद कर हे लिबर्टी घेणं. मी पण गेलो शाळेमध्ये. बाबा और म्हणा ना.
ओव्हर किती ओव्हर करतोस रे ही परिस्थिती बरं डोक्याच्या ओव्हर गेली आता हा, मारू नको मारू नको मारायचं नाही बाबा, मारायचं नाही नाहीतर काय बाबा, मारायचं नाही. नाहीतर काय आजी नको ना तिला बोलू ती मारते मला मग सही कर. नाही करणार आजी आशू काय रिशाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर काय झिंजा उपटून मारे तुला. झिंजा उपटते नाही तर उपटणार कुठला हे आशू, अरे नाटक आशू, अरे माझ्या नातवाला मारतोस तू हा, माझ्या नातवाला मारतोस मारू नको आई मारू नको मुलासमोर काय मारते मला हा? लहान आहे का मी मोठा झालो ना हे मग माझा नातू पण आता लहान राहिलेला नाहीये, त्याला कशाला मारतो तू? मारू नको मी इथनं जाईन नाही तर हा बघ साजू आता कुठं जाशील बोल, आता कुठं जाशील? त्याला कशाला मारतो मारू नको हा, माहितीये का त्याचे उपद्रव माहितीये का तुला काय सांगा ना, केलं? सांगा ना बाबा. सांगा ना सांगा वर तोंड करून मला सांगतो सांगणारच आहे मी घाबरतो काय तिला ए घाबरतो ना तुला हा. मग? हा याची मार्कशीट पाहिलीस मार्क पाहिले त्याचे काय? हा इतिहासामध्ये किती आहेत तुला हा, किती? किती आहेत 40 पैकी 100 बाबा खालच्यांना पैकी म्हणतात, वरचे आपण मिळवलेले असतात. असं आहे का असू दे तरी तू मूर्ख आहे तुझ्या की शाळा मूर्ख आहे मग 100 पैकी 40 येतात बाकीचे 60 काय वाटून टाकले का मुलांना आजी आशो विचारतोय ना त्याला फक्त हा. मग गणितात किती आहे तुला 3 त्याच्या पुढे किती आकडे आहेत? नाही, मागे 0 0 भूमितीमध्ये किती आहेत 5 एकूण किती झाले 8 किती पैकी 150 पैकी 150 पैकी 8 वा, वा, वा. काय वा करते 150 पैकी 8 आहेत अरे चांगलं साधं सरळ नाव लिहिलं असतं ना तरी खुशीनं 8 मार्क दिले असते अहो बाबा, आकृत्या काढल्या. आकृत्या कोणाच्या प्रश्नाच्या विचारले तर त्याच्या आकृत्या काढल्या ना. हो हा का मग. गणिताच्या पेपर मध्ये आकृत्या काय याच्या बापाने काढल्या होत्या काय सांगताय बाबा, तुम्ही काढल्या नाही आकृत्या? बस. काय चित्रकलेचा पेपर आहे का तो आकृत्या काढायला चित्रकला बाबा. चित्रकलेत किती आहेत? 37. 37 काय उलट चित्र काढलं होतं काय डोंगराकडे वाहत जाणारी नदी काढली होती हे ग्रेस मिळालाय ना 3 मार्कांचा. भूगोलात किती होते भूगोलात 40. 40 लिहिलास ना पेपर तो हो मग लिहिला. तुला सांगतो आई याचा भूगोल चांगला व्हावा म्हणून मागच्या वर्षी थायलंडची ट्रिप कॅन्सल करून याला चेरापुंजीला घेऊन गेलो होतो का तर याला पाऊस पडणारा प्रदेश पाहायचा होता जास्त पाऊस पडणारा त्या पावसात भिजलो त्यामुळे सर्दी झाली सायनसचा त्रास झाला वर ही डोकेदुखी अति वेगळीच पण मी थोडीच तुम्हाला म्हणलं होतं की मला चारापंचेला घेऊन जा. चारापुंजी नाही रे चेरापुंजी तुला शहाणा करण्यामध्ये आहे ना माझी अख्खी जमापुंजी जाणार आहे आता ए त्याला कशाला एवढं बोलतोयस हा? तुला शाणं करण्यात आमची पुंजी गेली त्याचं काय? हो पण ती वाया नाही गेली ऑफिसर झालो ना मी हो? मग काल माझ्या ऑफिस मध्ये माझ्या पिऊनच्या मुलाचा सत्कार केला मी हो? पहिला आला म्हणून अगं बाई. हे गाढव काय करणार आहे काय माहिती ए जे प्रगती पुस्तक बघून एवढी तणतण करतोयस ना त्या प्रगती पुस्तकावर नाव वाच जरा काय नाव वाचायचं ते जरा वाच काय त्याच्यामध्ये हा. आशुतोष प्रकाश वाडेकर हा. कारण माझं नाव लिहून पेपर लिहिले माझं नाव लिहून पेपर लिहिले माझी बदनामी करतो तू ए आशू जरा साल बघ जरा सोलवटलं पाहिजे याला ए साल बघ 1990 हा माझे नाही नाही तुझं ते बाबा तुम्हाला गणितामध्ये 8 मार्क होते, फक्त 8? आठवत नाही का 8वीत होतो 8 वेळेस सांगणार आता? नाही तेव्हाची परिस्थिती वेगळी होती रे हा तेव्हा कसं म्हणजे तेव्हाची 8 म्हणजे आताचे 80 ना हो, काही परिस्थिती वेगळी नव्हती हा ह्याचं गणित सुधारावं म्हणून ह्याला हिशोबाची कामं द्यायचो आम्ही त्याच्यात पण सगळं नुकसान करायचं हा आणि एवढं गणित शिकून तुला फक्त 8 मार्क मिळाले फक्त 8 आता बाबा असते तर काय वाटलं असतं त्यांना ए माझी निरूपा रॉय ए बाई ऐक ना हा 8वीतला बरं का रिझल्ट तेव्हा बाबा होते सह्या करायला याच्यावर मग माझ्या रिझल्टचा नाही याच्या रिझल्टचा विषय चाललाय तरी ऑफिसर झालोच ना मी पण मी होऊ शकतो ना. हो हो. ऑफिसरचं स्पेलिंग सांग बरं मला येतं मला. हा म्हण OFF हा O हा ए, पाहिलं स्पेलिंग तू गप्रे ए, तू सांग बाळा सांग काय गपरे ऑफो करत बसला तो ए तू नको सांगू स्पेलिंगचं त्याला हा तुला स्वतःच्या नावाचं तरी स्पेलिंग लिहिता येतं का हा नाव आशुतोष आणि स्पेलिंग सुरू व्हायचं व्ही पासून ते माझा ए आणि व्ही मध्ये कन्फ्युजन व्हायचं ना मग शेंड्या खाली टाकायच्या का वर टाकायच्या याच्यात अरे कसं वाटायचं ते वशुतोष म्हणून तर मी हाताच्या कॉलरवर लिहून जातो ना मेरा नाम वशुतोष नाही आशुतोष हय करून हा. पण मुद्दा हा नाहीच आहे मुद्दा ह्याच्या मार्कशीटचा आहे ओरिजिनल मार्कशीट कुठे आहे आहे ना दाखव बाळा. हे घ्या बाबा, ही माझी ओरिजिनल मार्कशीट. हा?
तुमच्यापेक्षा प्रत्येक विषयामध्ये मला 30 ते 40 मार्क जास्त आहेत बाबा. हा. हो का तरी पण तू शेवटून पहिला आलायस. मी निदान 5वा 6वा तरी यायचो. ए तो बदला घेतलाय त्याने तुझा. मागच्या वेळी फसवलंस ना त्याला. नाही तर काय, मला फसवलं बाबा तुम्ही. मला म्हणाला होता प्ले स्टेशन 5 घेऊन देणार, पण मला हा स्मार्टफोन घेऊन दिला फक्त. हो कारण तू पण मला फसवलं होतंस म्हणून 80% मार्क पाडतो म्हटला होता 60% घेऊन आला. हा, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. काही परिस्थिती वेगळी नव्हती. आता 42% स्मार्टफोन पण दे मला. नाही, नाही, ए, नाही, ए, आजी. ए, ए, आशो घेत- दे त्याला फोन. बाबा तुमचं झालंय ना, आता मी गोट्या खेळायला जातो. हा. गोट्या खेळायला? तुला कोणी दिला गोट्या खेळायला? ए मीच दिल्या त्याला गोट्या. काल 4 गोट्या दिल्या होत्या त्याला. 64 गोट्या जिंकून आलाय तो. आई मलाही लहानपणी गोट्या खेळायला आवडायच्या. तेव्हा नाही मला दिल्या. मला मारायची सारखी. ए 50 गोट्या दिल्या होत्या, सगळ्या हरून आलास. ए, तुझा पोरगा पारंगत आहे रे, पारंगत. काल 3 पतंग आणले त्याने पकडून. एक तो मागच्या गल्लीतून आणला. हे बघ आई तू त्याचे जास्त लाड करू नकोस. आधीच सांगतोय मी. हा? डोक्यावर चढून बसेल तो. गपरे तू. ए आपण आईस्क्रीम खायला जायचं, नंतर पतंग उडवायला जायचं. पतंग आधी उडवायचं, नंतर आईस्क्रीम खायचं. चालेल तसं करू. ठीक आहे, लवकर आहे, मी वाट बघतोय. चल बाय चल, बाय. जाते मी. हा जा तू लवकर जा. आई अगं तू का लाड करतेस त्याचे? अशाने डोक्यावर मिरे वाटेल तो. अरे असू दे रे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळही तेवढेच महत्वाचे असतात. आता तू 8वी पर्यंत अभ्यासात कच्चा होतास की नाही? हा नंतर तू खेळू लागलास, बागडू लागलास, मन लावून अभ्यास करू लागलास आणि आता ऑफिसर झालास की नाही? हा? अरे खेळामुळे कसं मन फ्रेश होतं आणि त्याच फ्रेशपणाने नंतर मुलं अभ्यासही करू लागतात. हा? आणि आता याला मी खेळायला पाठवलं की नाही, नंतर रात्री त्याच्याकडून अभ्यासही करून घेणार आहे. कळतंय तुला? आणि तुला आता नाही कळायचं रे, ते आजोबा झाल्यावर कळेल. लहानपणी मी तुला का ओरडायचंय तुला आता कळतं की नाही बाप झाल्यावर? आता ते तुला आजोबा झाल्यानंतर कळेल. आजी! हो अगं मांजा आणलाय, पतंग रेडी आहे, चल लवकर. आले आले. आता सोसायटीतल्या सगळ्यांच्या पतंगा कापूनच टाकूया. पाहिलं कुठल्याही भूमिकेत गेल्याशिवाय आयुष्याच्या वळणावरच्या महत्वाच्या गोष्टींची जाणीवच होत नाही. तसा इथे आता म्हणजे तुम्ही जसं तिथे जजच्या भूमिकेत जाऊन बसलात की नाही, तेव्हा तुम्हाला कळत असेल ना की आपण स्टेजवरती किती त्रास देतो समोर बसणाऱ्यांना. आणि जेव्हा आता आम्ही जजच्या भूमिकेत जाऊ तेव्हा आम्हाला कळेल की आम्ही तुम्हाला किती त्रास द्यायचो इथे. खरं अहो या लवकर. हो आता बापाच्या भूमिकेतनं नवऱ्याच्या भूमिकेत जायचंय. येतो जाऊन. अहो येताय ना. आला. एकंदरीत मला ह्या स्किटमध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं, हे कशासाठी केलं जातं ह्यातलं काहीच भाग कळला नाही. म्हणजे बाप ढ होता त्याच्या 8वीत असताना आणि मुलगा हुशार आहे तरी पण बाप त्याला ओरडतोय, त्याचं कारण काय वगैरे मला काही कशाचाही कुठेही अर्थ लागला नाही. पण प्रयत्नपूर्वक करताना कलावंत म्हणून आपण थोडंसं ते काय स्क्रिप्ट आहे, हे कशासाठी, ह्याचं म्हणणं काय आहे, इथून आपण काय सांगणार, इथपर्यंत आपण मांडायचं असतं. म्हणजे परीक्षकांना जनरली त्रास होतोच ते बघताना, पण कलावंतांनी तेवढं तरी भान ठेवायचं की हां हे आपण बरं सांगतोय किंवा वाईट सांगतोय. ह्यापुढे तेवढी काळजी घ्याल असं मला खात्रीने वाटतं. थँक्यू. रेणुकाताई, मला पण नक्कीच असं वाटलं की थोडासा ढिला होता ॲक्ट. तो जरा जास्त टाईट तुम्ही प्रस्तुतीकरण त्याचं केलं असतं तर त्याची मजा जास्त आली असती. आणि तो जो शेवटचा भाग आहे जो मला वाटतं की त्या ह्याच्यातला गाभा आहे स्किटमधला, तो जरा जास्त बाहेर निघू शकला असता. एनिवे नेक्स्ट टाईम ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं प्रेझेंट करायचा प्रयत्न करा. ओके, ऑल द बेस्ट. मकरन सर मार्क. रेणुकाताई, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत म्हणून ते तुम्हाला सतत सातत्याने सांगतायत की आज नाही चांगलं झालं, नेक्स्ट टाइम प्रयत्न करा. त्यामुळे नेक्स्ट टाइम आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा, आमचा अपेक्षा भंग करू नका. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण आपल्या लाडक्या जजेसना स्टेजवरती बोलवायचं आहे. मकरन सर, रेणुकाताई प्लीज या. सर, या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झाले. कोण उजवं ठरलं असं वाटतं? फार छान या आठवड्यात काही काही परफॉर्मन्सनी फार मजा आणली आणि मला असं वाटतं क्लीन स्वीप संदीप आणि प्रसादचा होता. फार अप्रतिम मला आवडलेलं, म्हणजे परफॉर्मन्स तर फारच भन्नाट. तर अर्थातच या आठवड्यात पुन्हा बुंगाट टीम पुढे आहे. अभिनंदन.
रेणुकाताई आपल्यामध्ये यावेळेला सगळ्यात लहान माणूस होता एक अरुणजी तर त्यांच्या या 4 चांद त्यांनी आपल्या या अख्ख्या एपिसोडला लावले, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील आणि एकंदरीतच आपल्या परफॉर्मन्सबद्दल? नाही, मी तेच म्हणते की सगळ्यात एनर्जेटिक आणि जो सूर ते लावतात ना आल्या आल्याच, तो इतका मस्त असतो आणि इतका म्हणजे एनर्जायझिंग असतो सगळ्यांना, प्रेक्षकांना सुद्धा, की एकदम आपली हुरूर वाढते, उत्साह वाढतो. सो अरुणजी, थँक्यू सो मच. तुम्ही या मंचावर येऊन खरंच मस्त शोभा वाढवली. अरुण दादा, खरंच पण तू आम्हा नव्या पिढीला लाजवशील इतकी एनर्जी आहे तुझ्यामध्ये. अभिनंदन. तर मित्रांनो, या आठवड्याचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमचा हा कार्यक्रम आवडतोय. आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता. तेव्हा पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.